थंडी. संध्याकाळी देवळातून आलं की अंगणातल्या बगईवर सुनीता जरा वेळ बसायची. तेच 2-4 क्षण निवांतपणाचे. कडूगोड आठवणीत रमण्याचे. दिवाळी जवळ आली. थंड हवा अंगाला झोंबू लागली. सुनीता बोचणाऱ्या थंडीच्या भूतकाळात हरवली. पहिलीत असताना आई छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन गेली. काही दिवसातच नवीन आई आली. नव्याचे 9 दिवस. 9 दिवसही टिकले नाही. 2 दिवसात पाहुणे गेले आणि माघ महिन्याच्या थंडीतही छोटी सुनीता सावत्रपणाच्या आगीत होरपळून लागली. कामाचा बोजा आणि अपुरे उरलेले अन्नासोबत कधी कधी नवी आई अंगावर पण यायची. बाबा मध्ये बोलले तर त्यांनाही भांडायचे. थंडी वाढली तसं बाबांनी तिच्यासाठी सुंदर स्वेटर आणलं. कितीतरी दिवसांनी कोमेजलेला चेहरा खुलला. सगळं विसरून तिचं निष्पाप मन आनंदाने बागडू लागलं. छोट्या परीचा हसरा चेहरा पाहून बाबाही हरकले. नवीन आई आली. एका क्षणात अंगावरचा स्वेटर ओढून काढला गेला आणि काही वेळातच त्याचे तुकडे तुकडे झाले. दरवर्षी स्वेटरसाठीच नाही तर उरलेल्या हातापायाला लावायला तेलासाठीही ती तरसली. नव्या आईने तिच्या मैत्रिणीच्या मुलाला प्रभाकरला देऊन सुनीताचा सौदा केला. प्रभाकरही मैत्रिणीचा सावत्र मुलगा. सुनीता आणि प्रभाकर दोघेही सारख्याच परिस्थितीत मोठी झालेली, एकमेकांचं दुःख समजू शकणारी. सुनीताची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. पहिल्या दिवाळ सणाला थंडी पडू लागली. माहेरची तर काही ऊब नव्हतीच, पण सासरही बोचणारी थंडीच. पण प्रभाकरची गुलाबी मिठी आणि प्रेमळपणाची समजूतदारपणाची ऊब आता सुनीताला दिलासा देऊ लागली. सासूचा तिरस्कार आणि राग प्रभाकरच्या प्रेमापुढे जाणवेनासा झाला. त्याने हौसेने तिच्यासाठी स्वेटर आणि आईसाठी शॉल आणली. स्वेटर पाहता सुनीताला जुना प्रसंग कालच घडल्यासारखा आठवला आणि तिचे डोळे भरून आले आणि उपकृत नजरेने ती त्याच्याकडे पाहू लागली. तोच सासू कडाडली, आण तू स्वेटर इकडे. सुनीता प्रभाकर हताशपणे एकमेकांकडे पाहू लागले. कितीतरी हिवाळे गेले स्वेटर शालीविना, पण दोघातील प्रेमाचा, सामंजस्यपणाचा उबदारपणा वाढत होता. संसार फुलू लागला. 2चे 4 झाले. आजी सगळं विसरून नातवात रमली. एका दिवाळीला सासूने स्वतः सुनेसाठी स्वेटर आणला. सरळ निष्पाप मनाच्या सुनीताने तो आडेवेडे न घेता घातला. पण तिला जाणवलं, उष्ण शब्दांच्या आठवणीने हा स्वेटर थंडीपेक्षाही जास्त टोचतो बोचतो. त्यापेक्षा बोचणारी थंडी सुखवहा वाटते. तिला आयुष्यात कधी स्वेटर श्वाल घालायची इच्छा झाली नाही. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सासूबाई गेल्या. गरम कपडे, गरम गरम सूप, जेवण, उबदार खोली. मनात कुठलाही किंतु न ठेवता सुनीताने त्यांचं काळजीने सगळं केलं. भरल्या डोळ्यांनी आणि पश्चातापाच्या अश्रूंनी त्या सुनीताला हातात हात घेऊन स्वेटर घालण्यासाठी विनवू लागल्या. त्यांचा मान राखण्यासाठी सुनीताने स्वेटर अंगावर चढवला आणि तिला जाणवलं, सासूबाईंची समाधानाची नजर अचानक स्थिर झाली. हातातला हात थंड पडलाय. अचानक सुनीता भानावर आली. केतकीने तिच्या सुनेने ती बऱ्याच वेळची विचारात हरवलेली पाहून तिच्या अंगावर हळूच एक उबदार शाल पांघरली होती आणि प्रभाकर त्याच प्रेमळ नजरेने त्यांच्या नात्यातील ऊब अनुभवत होता. समाप्त. धन्यवाद.